17 वर्षापासून एक विवाहित स्त्री आपल्या संसारासाठी झगडत होती. कधी गाडी, कधी गाय, तर कधी भावाकडून पैसे. सततच्या त्रासाने वैतागून अखेर तिने आयुष्य संपवलं. नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सविता भाऊसाहेब विधाटे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून घरासमोरच्याच विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. सुरुवातीला संसार सुरळीत होता, पण हळूहळू छळ सुरू झाला. सासऱ्यांच्याही कधी गाय आणण्यासाठी तर कधी स्कूटीसाठी पैसे मागितले. नंतर सवितेच्या नणंदला अहिल्यानगर येथे घर घ्यायचं होतं. त्यासाठीही सवितेच्या माहेरी पैशांची मागणी होऊ लागली. पण सवितेच्या वडिलांनी स्पष्टपणे पैसे नाहीत असे सांगितल्यावर सवितेवरचा दबाव अधिक वाढला. सविताच्या सासरच्यांनी स्वतःचं घर विकण्याचाही विचार केला. याला सवितेने विरोध केल्यामुळे तिला पुन्हा मानसिक त्रास देण्यात आला. शेवटी 28 मे रोजी सकाळी 9च्या सुमारास सवितेने घरासमोरील विहिरीत उडी मारली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासू लीलाबाई विधाटे यांच्यावर अंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी आदिनाथ बेडके करत आहेत. सवितेची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक घटना नसून समाजातील एक जळता प्रश्न आहे. विवाहित महिलांवरील घरगुती हिंसाचार आणि आर्थिक जबरदस्ती. तुमचं मत काय आहे? एखाद्या विवाहितेचा 17 वर्षाचा संयम संपला आणि अखेर 2 मुलांना आईविना आयुष्य जगावं लागतंय. अशा छळांचा अंत केव्हा होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.